संगती झाली आमोचे निश्चिंते झाली आमोचे निश्चिंते झाली आमोचे निश्चिंते पृथ्वी संगती झाली आमोचे निश्चिंते झाली आमोचे निश्चिंते झाली आमोचे निश्चिंते नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर नवनीताचे पुर येथे नवनीताचे पुर ताकाचे सरोवर नवनीताचे पुर नवनीताचे पुर नवनीताचे पुर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता मी नवजो दवडिता दवडिता मी नवजो दवडिता तुका म्हणे आता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे तो बारक माई तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठाला 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 मातुलितबल धामम हेम शैलाबदेहम धनुजवन कृशानम नानिनामग्रगण्यम सकल गुणनिधानम वानरा नामधीशम रघुपती प्रिय भक्तम वातजातन नमामि श्रीचा असे वास ज्याच्या पदाशी भवाब्दी नौका हरिया पदाशी लोणी सवस्ती करीशी कृपाळा प्रेमे सखा राम वर्णे गुणाला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राज सुयोग मुद्रा नेत्रा नये रे तुझवीन निद्रा कै भेट शिवा मजला समुद्रा महायोग पीठे तटे भीमरथ्याम्बरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता हृदय आपले चौफाळून्या भली भरी बैसो पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता तुझी संगती झाली आमुची निश्चिंती प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ विश्ववंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि प्रतिवर्षी क्षेत्र सप्ताहामध्ये हाच अभंग आपण घेत आलेलो आहोत. ज्ञानोबराच्या पालखी सोहळ्यामध्ये उत्तम महाराजांनी सुरू केलेला कोणी एकी भुलली नारी हा अभंग आपण काल्यासाठी कायम ठेवलाय. आणि इथं तुझी संगती झाली आमुची निश्चिंती या अभंगावर आज सांगण्यास आनंद वाटतो की 25व्या वर्षामध्ये आपण या ठिकाणी समारोप करून 26व्या वर्षात पदार्पण करत आहोत. एक जीवनाचा कालही असाच आहे महाराज. आयुष्य वाढवावं लागतं का आयुष्य वाढतं? आयुष्य वाढवावं लागतं आणि ते आयुष्य वाढत असतं ते केवळ आणि केवळ 2024 आणि मला वाटतं आपण अशा संधीवर आलोत महाराज. 2024 संपत होतं आणि 25 उदयाला येत होतं. म्हणजे अर्थात हा आपली पद्धती नाही, ती इसवीसन पद्धती आहे. तरी आपण जिला आता खूप जवळून पाहतो किंवा वापरतो अनुभवतो तो एक भाग झाला. आणि कल्पनाही केली नव्हती की आपण रामाचा जो प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला त्या तिथीला आपण असो ही कल्पनाही केली नव्हती. कारण आमच्या डोक्यात होतं 22 जानेवारी. पण तिथीनुसार 22 जानेवारी ही आज 11 जानेवारी आली आणि त्या 11 जानेवारीला आजच्या दिवसाला इथं नामकरण झालं प्रतिष्ठा द्वादशी. त्या प्रतिष्ठा द्वादशीलाही आपण इथं प्रतिष्ठित आहोत. विठ्ठला मला वाटतं मी रामाकडे एवढीच प्रार्थना करतो की प्रभो सर्व क्षेत्रामध्ये आमच्या सगळ्यांची प्रतिष्ठा वाढावी एवढीच प्रार्थना. कारण आपण प्रतिष्ठा द्वादशीला कुठे आहेत? इथे आहेत महाराज. याचा अर्थ आपण मोठेपणासाठी इथं आलो हा नाही महाराज. प्रतिष्ठा वाढण्यासाठी आपल्याला योग्य आचरण करावं लागेल का चुकीचं करावं लागेल? योग्य करावं लागेल. आपली प्रतिष्ठा वाढावी असं जरी मी मागत असलो तरी त्याच्यातून संदेश हा आहे की रामा आम्हाला चुकीच्या मार्गानं जाऊ देऊ नको, योग्य मार्गानं आमच्या जीवनाची वाटचाल होऊ दे. हीच कुठंतरी प्रार्थना या निमित्तानं आज करूया. उपस्थित सर्व गायक वादक गुणीजन मंडळी आहेत. हरिभक्तीपरायण पंडित महाराज, हरिभक्तीपरायण राम महाराज, यानंतर महादेव महाराज आहेत, नारायण महाराज इंदे, दिगंबर महाराज, प्रल्हाद महाराज, पंडित महाराज, बाळू महाराज, आमचे येवल्याहून आलेले डॉक्टर शिंदे महाराज, राम महाराज आणि निगडे महाराज, उपस्थित खाली बसलेली मंडळी आहेत. बळीराम महाराज आहेतच कारण त्यांनी काकडा चांगला वाजवला आहे. आणि ही सगळीच असणारी मंडळी आहेत. सर्वांचा जरी नामोल्लेख झाला नाही तरी लक्षात ठेवा महाराज, इथं तुमचं नाव रामाकडं नक्की नोंदल्या गेले.
याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. आमच्या कृष्णाची मी कुठं स्तुती करत नाही, पण तो सुंदर प्रकारे एवढ्या घाई गडबडीत आहे. कारण मी अजूनही त्याला कधी सांगितलं नाही की तू कुठंतरी चल माझ्यासोबत आणि काय कर शूटिंग घे, परंतु तो सुद्धा कुठंतरी, कारण मला खूप ठिकाणाहून फोन आले, आपल्याकडं दुसरी एक यात्रेला गेलेली गाडी आहे, त्या गाडीमध्ये साऊंडवर आपलं रोज रामकथा लावल्या जाते आणि तिथं रोज ती ऐकल्या जाते. आमच्याच गावातली 2 धामला गाडी गेलेली आहे, त्यांनी सांगितलं आमची सगळी रामकथा रोज पूर्ण ऐकतो, सगळेजण ऐकतात. चला हे एक माध्यम जे आहे त्या माध्यमातून आपल्याला अनेकापर्यंत पोहोचता येतं. म्हणून ज्ञात अज्ञात सर्वांनाच धन्यवाद देऊन मी माझ्या सेवेला आरंभ करतो. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. 2 गोष्टी आहेत महाराज. मनुष्य संगप्रिय आहे नव्हे, तो संगती वाचून राहूही शकत नाही. फक्त संगतीचे 2 भाग पाडू आपण इथं. एक संगती चिंता निर्माण करते आणि दुसरी संगती निश्चिंत बनवते. संसाराची संगती काय निर्माण करते? चिंता. इथूनच लोक म्हणतात संक्रांत कुठं होईल. अरे हो द्या ना कुठे. तिकडचे लोक संक्रांतीला क्षेत्राला येतात आणि तुम्हाला वाटतं की संक्रांत घरी व्हावी. किती दुर्दैव आहे. माझा प्रयत्न आहे की संक्रांत इकडं व्हावी. आम्ही बाजरीचं पीठ असूनही भाकरी बनवल्या नाही भोगीसाठी. विठाला 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 म्हणून थोडी निश्चिंतता बाळगा. एक सांगू का तुम्हाला महाराज, मी काही माझं मोठे पण सांगत नाही, पण व्यवसाय म्हणून जर करायचं असतं ना तर तुम्हाला 13 तारखेला घरी नेऊनही सोडलं असतं. कारण तेवढं 2 दिवसाचं अन्नदान वाचलं तर तेवढेच पैसे शिल्लक राहतात. पण केवळ या निमित्तानं का होईना कुठंतरी संक्रांतीसारखा पर्वकाल एखाद्या क्षेत्रात व्हावा. कुठं होणार हे सांगणार नाही, पण नक्की तो क्षेत्रात कुठंतरी होईल एवढं मात्र नक्की आहे. म्हणून हा मकर संक्रमणाचा पर्वकाल आहे. एका निश्चिंत मनानं आपण ही साधना करत आलेलो आहोत आणि एका निश्चिंतीनंच त्या ठिकाणी जा किंवा आपला प्रवास व्हावा. परमार्थ करत असताना निश्चिंतता कधी प्राप्त होते महाराज? खुंटलिया धावा तृष्णेची खुंटलिया धावा कृष्णेची खुंटलिया धावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. निश्चिंतीने पावलो विसावा. पावलो विसावा. पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णेतिया. कुंडलिया धावा कृष्णेतिया. कुंडलिया धावा कृष्णेतिया. पावलो विसावा. कृष्णेतिया. कुंडलिया धावा कृष्णेतिया. कुंडलिया धावा कृष्णेतिया. खुंटलिया धावा तृष्णेच्या. तृष्णा नाम इच्छा. ऐका जरा, जोपर्यंत इच्छा, संसार कमी करू नका. ऐका जरा, संसार कमी करू नका. ते आपलं कर्म आहे, ते आनंदानं स्वीकारा. फक्त प्रपंचामध्ये अवास्तव इच्छा करणं सोडून द्या. विठ्ठल 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 विठ्ठल
जडभरत राजा हरणी गर्भा गेला. काय कमी होती राजाला महाराज? सर्व संग परित्याग करून तो अरण्यामध्ये आला होता, पण एका पाडसाची केलेली अवास्तव इच्छा राजाच्या जन्माला कारण ठरली. खुंटलिया धावा तृष्णेच्या. आपल्यातल्या ज्या इच्छा आहेत ना, त्या इच्छेला आवर घाला, मला त्यांना थांबवा. हे जर आपण केलं तर आजही जीवनामध्ये निश्चिंतता प्राप्त होते. हा एक भाग झाला. ऐका, इच्छेचा आवर घातला तरी आपल्याला काय मिळणार आहे? निश्चिंतता. पण तुकोबाराने विचारलं, इच्छेला आवर न घालता जर निश्चिंतता मिळवायची असेल तर काय करावं लागेल? तुकोबारांनी सांगितलं, देवाची संगती करावी लागेल. अभंगाचं पहिलं. तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, झाले आमुची निश्चिंती, झाले आमुची निश्चिंती, झाले आमुची निश्चिंती. तुझी ये संगती. हा दुसरा प्रयोग सांगितला. नीट ऐका थोडं, मी अधिक वेळ घेणार नाही. एक भगवंताची संगती निश्चिंतता देते आणि एक इच्छेला आवर घातल्यावर निश्चिंतता मिळते. ज्या वेळेला इच्छेला आवर घालणं अशक्य ठरतं त्यावेळेला तुझी ये संगती. आपण या अयोध्येमध्ये रामाच्या संगतीत येत महाराज, किती आनंद आहे. इथं आपल्याला जो आनंद प्राप्त झालाय, हा जो प्राप्त आनंद आहे ना, मला नाही वाटत महाराज याच्या अगोदर आपल्याला मिळाला असेल. नाही देखिले ते मिळे. आपण हा न पाहिलेला आनंद प्राप्त केलाय. आणि दुसरी गोष्ट सांगू का महाराज, संसार सुटला का संसारातले भोग सुटले? संसार सुटला का भोग सुटले? नाही ना, भोग चालू आहे. जेवण चालू आहे, स्नान चालू आहे, इथलं व्यवस्था चालू आहे, भोग चालू आहे. पण या भोगातही आनंद आहे. भोग सुखाचे सोहळे. म्हणून लक्षात ठेवा महाराज, लोक म्हणतात की प्रसादाचं अन्न चांगलं लागतं. असं काही नसतं महाराज. घरी त्या भोगात दुःख मिसळलेलं असतं म्हणून ते अन्न चांगलं नाही. इथं कदाचित पदार्थ बरोबर नसतात पण त्यात सुख मिसळलेलं असतं. विठाला 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 विठाला. हो, इथलं अन्न प्रसाद बनतं. आज तो असणारा भोगाचा प्रसाद
प्रपंचातही आहे आणि परमार्थातही आहे. म्हणून दुसरी बाजू सांगू का आपल्याला, आपल्याकडं स्वयंपाक केल्यानंतर कशाची पद्धती आहे? नैवेद्याची पद्धती. मला आपण जे भोग घेणार आहोत ते भोग देवाला समर्पित करायचे. ते समर्पित केल्यावर त्याचा प्रसाद होतो. न जाणो त्या भोगात मिसळलेलं दुःख असेल ते दुःख वाटायला येऊ नये ही संकल्पना. विठ्ठला विठ्ठला. परमार्थातली प्रत्येक क्रिया तिच्या मागे एक हेतू आहे, एक संकल्पना आहे. एक काहीतरी कोणी परंपरा करायच्या म्हणून त्या लावून दिलेल्या नाहीत मला. कारण तुकोबारांनी सांगितलं मला, तुका म्हणे मज कळते चाचणी, किंवा तुका म्हणे चाखुनी सांगे, किंवा अनुभव आले अंगा. ह्या सगळ्या गोष्टी तोलून मोपून पारखून समाजाला देण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. म्हणून माझ्या जीवनातली जी अवस्था आहे, एक प्रपंच आणि परमार्थ, मला थोडी क्षमा मागून बोलायचे. परमार्थाचा खरा अधिकारी कोण आहे? तर परमार्थाचे खरे अधिकार आपण आहेत महाराज, आपण आहेत. का? तुम्हाला जर 200 रुपये मीटरचा कपडा घ्यायचा असेल तर अगोदर काय करावं लागेल? बोला नाही की गाथ्यातलं थोडीच विचारायला लागलो. आहे तुमच्याजवळ. धन्यवाद. तुम्हाला पहिल्यांदा 100, 50, 150 या कपड्याचं ज्ञान करून घ्यावं लागेल, मग तुम्हाला 200चा कळेल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, प्रपंचातलं दुःख जर कळालं नाही तर परमार्थातलं सुख काय कळणार आहे महाराज? आपल्याकडे एक मन आहे, राजाला दिवाळी माहीत नसते महाराज, कारण त्याच्याकडं रोजच सगळ्या सुविधा असतात. गरिबाला दिवाळीत आनंद वाटतो, तसं मला वाटतं परमार्थाचा खरा आनंद हा प्रापंचिकाला आहे. कारण त्यानं दुःख पाहिलंय, जवळून भोगलंय. त्या दुःखाचं वर्णन करताना सांगितलं, घरी ताकाचे सरोवर. दिसायला मोठं आहे, ते दिसायला मोठं आहे, पण परिणामाला काय नाही, परिणामाला मोठं नाहीये. 50 लिटर ताक आणि 5 ग्राम लोणी, 5च ग्राम घेऊ आपण, कोणतं जास्त आहे? लोणी कसं उत्तर देता येईल तुम्हाला? ताकच द्यावं लागेल उत्तर. हा, आता पुढचा प्रश्न विचारल्यानंतर त्याचा उत्तर आहे, परिणामाला ज्या वेळेला दोन्ही मांडले, आता काय मोठं? हा, असा संसारच मोठा वाटतो म्हणून तर डीजे लावला आम्ही, असा तोच मोठा वाटला. पण ज्या वेळेला तो डीजे बाहेर वाजायला लागला, आपला घरातला डीजे कुठं वाजायला लागला? बाहेर वाजायला लागला, आणि मग आपल्याला कळालं हे दुःख रूप आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, परिणामे विषमीव. त्याच्या परिणामापर्यंत गेल्यानंतर त्याला दुःखाची जाणीव करून दिली. ज्या वेळेला 5 ग्राम लोणी खाल्लं, 5 ग्राम लोणी खाल्लं तर दिवसभर भूक लागली नाही, दिवसभर भूक लागली नाही. पण त्यातलं अर्धा लिटरच ताक पिलं तर दिवसभर काय झालं? हा, ग्लानी आली मला, थकवा आला, आळस आला, झोप आली. ज्याचं जे विरुद्ध कार्य आहे, जे कर्तृत्वाला, क्रियेला बाधक आहे, अशी प्रत्येक क्रिया कोणी घडवली? ताकानं घडवली. म्हणून थोडी वेगळ्या अर्थानं आपल्या पुढं मांडतो, कर्तृत्वाला बाधक आणणारा संसार आहे. म्हणून संसारामध्ये कार्य होत असतं, कर्तृत्वासाठी परमार्थच करावा लागतो. विठ्ठला विठ्ठला असा परमार्थ ज्या वेळेला होतो ना, आणि एकदा त्या संगतीमध्ये आम्ही रममान होतो, त्यावेळेला मात्र त्या साधकाची अवस्था अशी बनते, तो आता तिथून काढून दिल्या नाही जात नाही. अभंगाचं शेवटचं चरण.
आम्ही नवदवडिता नाही बार खुमाई तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. महाराज म्हणतात संगतीनंतर आता आमची अशी स्थिती झाली की आम्ही आता काढून दिलं तरी जाणार नाही, पण जेवण होऊ द्या महाराज मग पाहायला मिळेल कोण पुढं पळतो. मला वाटतं पिशव्या भरून गाडीपर्यंत तर रात्रीच गेलेत बरेच. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. सोडा महाराज विनोदाचा भाग, हे आपल्याला जावंही लागणार आहे, कारण तुम्ही जरी राहा म्हटले तरी धर्मशाळेवाले राहू देणार हा भाग सोडा बाजूला. पण आपण ज्या अयोध्येमध्ये 7 दिवस वास्तव्याला राहिलोत महाराज, 7 दिवस वास्तव्याला राहिलो, लक्षात ठेवा इतका सुयोग तयार झाला या सप्ताहाचा. एक तर मकर संक्रांतीचा पर्वकाल, पौष महिना. दुसरी गोष्ट रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा कालावधी. तिसरी गोष्ट सगळ्यांनी जरी पारायण नाही केलं तर ज्या समर्थांनी स्वतःचं नारायण नाव बदलून रामदास नाव ठेवून घेतलं, तसं मी ज्ञानेश्वरी पारायण लिहिलं होतं, पण जिजा म्हणले आपण दासबोधाचंच पारायण घेऊ. ते बसले का नाही पारायणाला मला माहीत नाही, पण त्यांनी सांगितलं की दासबोधाचं पारायण घ्या. म्हटलं घेऊ, काही अडचण नाही. पत्रिका तर यावर्षी आपण छापल्याच नाही, कारण पत्रिकाची एवढी भीती होती की पुन्हा कोणाकोणाला उत्तर द्यायचं येऊ नका म्हणून पत्रिकाही छापल्या नव्हत्या. परंतु दासबोधाचं पारायणही त्या निमित्तानं झालं. हनुमानजीचा हनुमान चालिसा आपण त्यासाठी ठेवला होता की पारायण नाही झालं तर हनुमान चालिसा जेवढं होईल तेवढं अनुष्ठान करू, तोही असणारं झालं. आणि सगळ्यात असणारा महत्त्वाचा भाग म्हणजे मला वाटतं अयोध्येत येऊन रामचरित मानस ऐकता येतं, अयोध्येत येऊन कदाचित रामायणही ऐकता येतं, पण अयोध्येत येऊन काल्याचं कीर्तन नाही ऐकता येत मला. इथं कुठंतरी वारकरी संप्रदायाचा आणि इथल्या असणारा तुलसीदासजीच्या संप्रदायाचा एक संगम झाला. त्या संगमावर आपण आहोत, म्हणून हा सगळाच सुयोग कुठंतरी आपल्या पुण्याईनं घडून आलेला आहे. आता एवढंच सांगायचं आहे मला की या विचारापासून बाजूला जाऊ नका. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, याच्यापासून बाजूला जाणार नाहीत. आम्ही त्या विचाराशी एकरूप होऊ, त्या विचाराशी आम्हाला बाजूला होऊ देऊ नको. तुझा विसरण व्हावा म्हणून त्या विचाराची संगती करत करत आपल्याला पुढचाही प्रवास करायचा आहे. मला वाटतं आणखी एक योग सांगू का तुम्हाला. मला वाटतं आपल्याकडे अभंगही घेतला होता कोणीतरी, रामकृष्ण नामे ही दोन्ही, हा बाळू महाराज. मला वाटतं आज राम आहे आणि उद्या कृष्ण आहे. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरी. खरं सांगू तुम्हाला, मला अयोध्येला ज्यांनी नावं दिली ना त्यांना माहीतही नव्हतं कुठं कुठं जायचं आहे ते. दादूसाहेबनी मला फोन केला होता की कुठं कुठं जायचं आहे, पत्रिका टाका. म्हटलं पत्रिका टाकणारच नाही आम्ही, पण तुम्हाला सांगतो आम्ही होता होईल तोपर्यंत अधिक क्षेत्रात नेण्याचा प्रयत्न करू. अधिकात अधिक क्षेत्रात कसं जाता येईल, कारण कधी कधी काय होतं आपण एखादं क्षेत्र टाकतो. आता आपल्याला मेहरला जायचं होतं, मध्ये मेहरच ना,
मेहेरला जायचं होतं, पण रामटेकला जितका वेळ गेला आपला, कारण लोक बाकीचं काहीच विचार करत नाहीत की आता पुढचं नियोजन काय असेल काय नाही. मग कोणीतरी कुठंतरी जातं, कोणीतरी कुठं फिरायला जाऊन बसतं. परिणामस्वरूप आपल्याला मेहेरला रस्त्यानं जाऊनही तिथं जाता आलं नाही. म्हणून कधी कधी पत्रिकेत जर आपण काही नावं टाकले तर लोक म्हणतात आम्हाला हे दाखवलं. त्यापेक्षा महाराष्ट्रातील दर्शन सांगितले, अधिकात अधिक जाण्याचा प्रयत्न आपण करू, एवढंच या निमित्तानं आपण सांगू. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजरी, हृदय मंदिरे स्मराकारे. त्याचं स्मरण ही संगती ठेवा. आज कालाचा प्रसंग आहे. भगवान कृष्णाचं चरित्र या निमित्तानं थोडं गावं. आणि तिसरा हा योग जो आहे महाराज, रामाच्या नगरीत कृष्णाचं चरित्र. विठ्ठल विठ्ठल रामाच्या नगरीत रामाचं चरित्र सगळेच सांगतात महाराज, पण रामाच्या नगरीत आज कृष्णाचं चरित्र आहे. भगवंतानं आपलं जे चरित्र केलं ते चरित्र केवळ आणि केवळ प्रापंचिक लोकांसाठी केलं महाराज, केवळ आणि केवळ. कारण भगवान कृष्णाचा अवतारच 8वा आहे, त्याच्यानंतर लागतो तो कलियुग. कारण कलियुगामध्ये त्याला 8वा, त्यानं काही गोष्टी तुम्हाला अशा सांगितल्या की बाबा मी जरी देव असलो तरी कुठं जन्माला यायचं हे माझ्यासुद्धा हातात नाही. मलाही जन्माला येताना दुराचारी कंसाच्या नगरीत जन्माला यावं लागलं. काही चांगलं ठिकाण होतं ते, पण कृष्णानं हेही शिकवलं की जन्माला जरी कुठं आलात तरी चालतंय, पण तुम्ही जर ठरवलं ना तर योग्य ठिकाणी जाऊ शकता. म्हणून त्यांनी वसुदेवाला सांगितलं मला इथं ठेवू नका, मला कुठं घेऊन जा. नंदाच्या माया उपदलिते मज ठेवी आनिये माया उपदलिते देवी मज आनिये नंदाच्या घराला नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला. भगवंताने आग्रहानं सांगितलं की मला कुठं घेऊन जा, नंदाच्या घराला. आज आपण कुठं आलोत? नंदाच्या घराला, आनंदाच्या घराला, आनंदाच्या. आपण आता नंतर कुठं जाणार आहेत? कोणत्या घराला जाणार आहेत? दुःखाच्या नका म्हणू महाराज, सुखाच्या म्हणा. प्रपंचामध्ये सगळं दुःखच असतं असं नाही, पण सुखही असतं. आपण चाललो सुखम सर्वाय रुच्यते, आपण सुखाच्या मार्गाने प्रवास करणार आहेत. परंतु हा जो परमार्थाचं घर आहे ना, हे मात्र नंदाचं घर आहे. आणि आनंदाच्या घरात काय मिळत असतं तर आनंदाच्या घरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आनंदाच्या घरी आल्यानंतर काही गोष्टीची निवड करणं गरजेचं असतं. त्यातली पहिली निवड काय करायची? आनंदाच्या घरी आल्यावर नंतर पहिली निवड करायची महाराज, योग्य माणसाची संगती करायची. कृष्णानं काय केलं? पहिल्यांदा योग्य माणसाची संगती केली. दुसरं काम काय केलं? जे योग्य आहे ते आहारात घ्यायचं. ताक सांडा दुरी. कृष्णानं दुसरा असणारा संदेश दिला की बाबा तुम्ही इथं आल्यानंतर काय करा? योग्य आहार घ्या, म्हणजे चांगलं खा. असार ताक टाकून द्या आणि सार नावाचं लोणी घ्या.
आणि तिसरी गोष्ट कृष्णानं सांगितली की तुम्ही गायी ओळा. कोणत्या गायी ओळा? इंद्रियाच्या गायी ओळा. हे 3 कामं भगवंतानं सांगितले. हे करत असताना भगवंतानं तुम्हाला ही शिकवलं की बाबा रे, स्वयंपूर्ण बना, आपलं कार्य करत राहा, स्वतःला मोठं मानू नका आणि मोठं मानून छोट्या कामाची लाज धरू नका. विठ्ठल विठ्ठल. जर कृष्णानं छोट्या कामाची लाज धरली असते तर म्हणले असते का, चला वळू गाई बैसो जेऊ एके ठाई. हे म्हणले नसते. बरं, कृष्ण होते पण त्याने गायी ओळल्या. रानात काही चांगली जागा थोडीच असते महाराज. त्या जागेमध्ये सगळ्यांच्या सोबत जेवण केलं. स्वतःला मोठं मानलं नाही, प्रतिष्ठित मानलं नाही, देव मानलं नाही. त्याच्या पुढं जाऊन एक वाक्य बोलतो, ऐका जरा. तुम्ही जर इहलोकामध्ये स्वतःला मरेपर्यंत मोठं मानलं नाही ना, तर मृत्यूनंतर जग तुम्हाला नक्की मोठं मानल्याशिवाय राहणार नाही. संतांनी मरेपर्यंत स्वतःला कधीच मोठं मानलं नाही महाराज, कधीच मोठं मानलं नाही. विनवितो सकळ जना कर जोडूनी थोर लहाना, कधीच मोठं मानलं नाही. त्यांनी सामान्यपणे जीवन जगत राहिले. त्याच भूमिकेवर जीवन जगत राहा. भगवंतांना सगळ्यांना एकत्र केलं. सगळ्यांच्या ज्या शिदोऱ्या होत्या परमात्मानं त्या सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या. त्या प्रत्येकाची शिदोरी भिन्न भिन्न होती. पण काय असतं महाराज, एके ठिकाणी आलात ना तर तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला. परत आणखी एक प्रमाण आहे ना, तुका म्हणे भावी काला. काला जो आहे महाराज तो एके ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांना सारखा मिळतो. चला याच्यातला दुसरा भाग सांगतो महाराज. काला आपला आजच आहे का? काला आपला आज नाही महाराज. कृष्णानं प्रत्येकाच्या शिदोऱ्या वेगळ्या ठेवल्या का सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र केल्या? त्याचं नाव आहे काला. आपल्या या कार्यक्रमामध्ये गरिबाला वेगळं जेवण आणि श्रीमंताला नाही ना, बस हाच काला आहे. विठ्ठल विठ्ठल रोजच हा काला घेत आहोत महाराज. हा काला किती महत्वाचा आहे महाराज. तुका म्हणे काला वैकुंठे दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठे दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे, काल्याच्या मिशे देवजळी झाले माशे, असा असणारा हा काल्याचा अधिकार. शुकदेवाने देखील का हा काला सांगत असताना बिभ्रद वेणू जठर पटयो खडकी सोडी येल्या मोठा, आजचा देही काला गोमटा, असा हा काला अयोध्येसारख्या पवित्र ठिकाणी माता शरवीच्या पवित्र तीरावर आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून, सहयोगातून आणि सद्भाग्यातून प्राप्त झालेला आहे. असाच तो पुन्हा पुन्हा प्राप्त होण्यासाठी प्रतिवर्षी आपण या ठिकाणी क्षेत्र सप्ताह आहे तोपर्यंत करत राहण्याचा प्रयत्न करू. सगळ्यांच्या सहयोगातून होणारा पुढील वर्षीचा क्षेत्र सप्ताह हा आळेफाटा या ठिकाणी होईल. याची सर्वांनी नोंद घेऊन हा असणारा सप्ताह याच कालावधीमध्ये पौंष शुद्ध अथवा वद्य या पद्धतीनं तो होईल. परत एकदा सर्वांना धन्यवाद देऊन झालेली सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी, हनुमानजीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर